कर्नाटक राज्यामध्ये बंदीपूर हे राष्ट्रीय अभयारण्य आहे. हे अभयारण्य 1974 मध्ये स्थापन करण्यात आले. येथे पूर्वी जंगल होते. त्या जंगलामध्ये वाघांची संख्या सुद्धा चांगली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने वाघांच्या संख्येमध्ये घट होत चालली होती. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या हस्ते येथे अभयारण्याची स्थापना 1974 मध्ये करण्यात आली. 2024 मध्ये या अभयारण्याला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या अभयारण्यामध्ये अनेक पशुपक्षी तर आहेतच, वाघांची संख्या सुद्धा आता वाढलेली असून ती 150च्या घरात गेलेली आहे. त्याचप्रमाणे बिबट्यांची संख्या सुद्धा 180 ते 200च्या घरात आहे. मात्र या अभयारण्याचा मोठा प्रोटेक्टेड भाग आहे व केवळ 15 ते 20% भाग हा पर्यटकांसाठी सफारी करता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे वाघ किंवा बिबटे दिसण्याचं प्रमाण मात्र येथे कमी आहे. मात्र त्या व्यतिरिक्त इथे हत्ती, रानगवे विपुल प्रमाणात आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे स्पॉटेड डिअर किंवा चितळ आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जागोजागी चितळांचे थवे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे इथे जे हत्ती आहेत तेही आकाराने मोठ्या आकाराचे आहेत आणि कळपाने दिसून येतात. आमच्या सफारीमध्ये आम्हाला केवळ 15 मिनिटातच 2 हत्तीणी त्यांच्या बछड्यांसह एका खडकावर डबक्यामध्ये पाण्यामध्ये डुंबताना दिसल्या. तसेच पाणी पिताना दिसल्या. त्यांचं ते वावरणं अतिशय विलोभनीय होते. हत्तीची चाल तुला माहीतच आहे. अतिशय मोहक आणि रुबाबदार पद्धतीने हत्ती चालत असतो आणि त्याचप्रमाणे त्याच्या इतर हालचाली सुद्धा तशाच असतात. पाणी पिण्याची लकब सुद्धा खूप छान दिसते. सोंडेने पाणी तोंडात घेतो आणि थोडं पाणी सहज उडवतो. ते सुद्धा पाहण्यासारखं असतं. आणि आम्हाला योगायोगाने केवळ 15 मिनिटातच हे सर्व दृश्य टिपता आले. त्या 2 हत्तीणींबरोबर त्यांचे 2 बछडे सुद्धा होते आणि बछड्यांचा सुद्धा काळजी या दोन्ही हत्तीणी अतिशय चांगल्या पद्धतीने घेत होत्या. अतिशय रुबाबदार आणि संथपणे चालत हत्तीणी आणि त्यांची पिल्ल, त्यांचे बछडे पाण्याकडे येत होते आणि पाणी पित होते. त्याचवेळी हत्तीणी आपल्या बछड्यांची काळजी सुद्धा खूप आत्मीयतेने घेत होते. एक हत्तीण ज्यावेळी तिच्या बछड्याला पाणी व्यवस्थित पिता येत नव्हतं, त्यावेळी ती हत्तीण थोडी मागे सरकून स्वतः मागे हटून बच्च्याला पाणी प्यायला देत होती. हे दृश्य अतिशय विलोभनीय होतं आणि बराच वेळ आम्ही तिथे ह्या हत्तीणींचा खेळ पाहत होतो आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढच्या प्रवासात सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात हत्ती पाहायला मिळाले. विशेषतः मोठा मेल हत्ती म्हणजे टस्कर आम्हाला 2-3 ठिकाणी पाहायला मिळाला. त्या हत्तींचं त्या बंदीपूर जंगलामधील रहिवास किंवा वास्तव्य सर्वांनी पाहण्यासारखं आहे. मी सर्वांना एवढीच विनंती करेन की बंदीपूर अभयारण्याला तुम्ही केवळ एकदा तरी भेट देऊन घ्या. यायोगे तुम्हाला इथे असलेले हत्ती तसेच इतर प्राणी सुद्धा तसेच निसर्ग संपदा पाहायला मिळेल.